हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, नवीन एक योजना तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, जी की सगळीकडे त्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अनेक नवनवीन अपडेट येत आहेत. तर मित्रांनो, नवीन अपडेट आलेले आहेत आणि पहिल्यांदा सांगितलेलं की उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला आणि त्यामुळे सगळ्यांची पळापळ होत चाललेली होती. तर मित्रांनो, नवीन अपडेट आलेले आहेत, ज्यामुळे या योजनेमध्ये सहभागी होताना खूप इझिली आपल्याला ॲप्लाय करता येणार आहे. तर त्यासाठी कोणकोणते बदल झालेले आहेत, ते आपण अगदी लेटेस्ट बदल आज झालेले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं की पहिलेही बदल झालेला आहे. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 जुलै दोन 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो, आता कोणतीही घाई-गडबड न करता तुम्ही पूर्णपणे ही माहिती आहे ती समजून घ्या आणि तुम्ही सर्वजण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. अगदी 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर बघा, 31 ऑगस्ट, आता जुलै चालू झालेला आहे. जुलै पूर्ण महिना आहे आपल्याकडे आणि ऑगस्टसुद्धा पूर्ण महिना आहे. तर तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. बघा, आपल्याला 31 ऑगस्टपासून पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. ते भरल्याच्यानंतर या महिलांना जे ॲप्लाय करणार आहेत त्यांना 1 जुलैपासूनच, म्हणजे जुलैचे सुद्धा ₹1500 मिळणार आहेत आणि ऑगस्टचे सुद्धा ₹1500 मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा बदल झालेला आहे बघा काय, तर बघा यामध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. अधिवास म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, त्याचा तो सर्टिफिकेट असतं. अधिवास म्हणजे आपण या राज्याचे रहिवासी आहोत, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत, याचं ते सर्टिफिकेट असतं. त्यालाच अधिवास दाखला किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असंही म्हटलं जातं. तर ते आपल्याला आवश्यक आहे असं सांगितलं होतं अगोदर. परंतु आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, कारण हे काढणं थोडंसं पेपर वगैरे जमा करावे लागतात. त्यानंतरला ते काही दिवसांनी मिळणार. परंतु त्याऐवजी आता हा दाखला तुम्हाला काढायची गरज नाही. परंतु त्याऐवजी जर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचे, बघा 15 वर्षापूर्वीचे तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, तुमचं रेशन कार्ड जर 15 वर्षापूर्वीपासून काढलेलं असेल, बघा 15 वर्षे म्हणजे आता तुम्ही नवीन अपडेट करून घेतलेलं आहे, नवीन बुक मिळालं आहे तुम्हाला, तरी पण मात्र तुमचं रेशन कार्ड हे पूर्वीपासून चालू आहे 15 पासून, तर ते चालणार आहे बघा रेशन कार्ड. त्यानंतर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल, जे दिलेले आहे यापैकी तुमच्याकडे कोणतेही एक प्रमाणपत्र, तर बघा रेशन कार्ड, त्यानंतर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र जर 15 वर्षापूर्वीचं असेल, त्यानंतर शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, बघा तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल तरीसुद्धा चालणार आहे, किंवा जन्म दाखला, या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. बघा या 4 पैकी तुमच्याकडे रेशन कार्ड असेल 15 वर्षापूर्वीचं, तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल 15 वर्षापूर्वीचं, किंवा तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असेल, ते सुद्धा चालेल. त्यानंतर जन्म दाखला, तुमचा जन्म झाल्यानंतरला आपल्याला ग्रामपंचायत किंवा परिषद, नगरपालिका किंवा महापालिका, त्या ऑफिसमधून आपल्याला जो दाखला मिळतो जन्म दाखला, ते दाखला यासाठी गरजेचं आहे. या 4 पैकी तुमच्याकडे कोणतंही असेल, तर तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, एक पुढचा मोठा बदल झालेला आहे, की पूर्वी या योजनेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर 5 एकर, बघा इथे दिलं आहे, योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. जर तुमच्याकडे 5 एकर शेती असेल तर तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार नव्हतात. मात्र आता ही अटसुद्धा काढण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जागा असेल तरीसुद्धा तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. त्यानंतर चौथा बदल काय झालेला आहे बघा, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वयोगट हे पहिल्यांदा ठरवलं होतं. 21 ते 60 वयोगटातील महिला असतील त्यांनाच हा लाभ म्हणजे मिळू शकणार होता. मात्र आता नवीन बदल झालेला आहे, जे की 21 ते 65 वयोगट करण्यात येत आहे. म्हणजे 21 वर्ष असेल, 21 पासून 65 वयापर्यंत ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर 5वा बदल बघा काय झालेला आहे, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी, बघा एखाद्या महिलेचा जन्म हा परराज्यामध्ये झालेला आहे,
तर अशा महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला. म्हणजे तुमची पत्नी असेल ती परराज्यातील असेल आणि ती आता तुमच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये राहत आहे असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला बघा, अशा पद्धतीने जर तुमची पत्नी बाहेरच्या राज्यातील असेल, तर तुमच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे दाखले, प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे त्या महिलेचा दाखला नसेल तर पुरुषाचा दाखलासुद्धा चालणार आहे. ज्या महिला परराज्यातील आहेत, परंतु त्या आता महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, अशा महिलांसाठी ह्या बदल करण्यात आले. त्यानंतर मित्रांनो 6वा बदल बघा झालेला आहे, की तुमच्याकडे 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल. बघा पहिल्यांदा अट होती, की तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखापर्यंत पाहिजे. जर तुमच्याकडे तो उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापर्यंत नसेल, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. बघा म्हणजे तुमच्याकडे जर केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल, तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखलासुद्धा काढायची गरज नाही आहे. तुम्ही उत्पन्नाचा दाखला न काढता तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे. जर तुमच्याकडे रेशन कार्ड तुमचे पिवळे असेल किंवा केशरी असेल, तर तुम्ही या योजनेचा उत्पन्नाचा दाखला न काढता या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकणार आहात. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बघा पूर्वी अशी अट होती, की विवाहित महिला आहेत त्यांनाच हा लाभ होता. परंतु आता बदल झालेला आहे, की तुमच्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी असेल, जिचं लग्न नाही झालेलं, अविवाहित आहे आणि जिचं वय 21 वर्ष असेल, 21 वर्षापर्यंत अशी मुलगीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते. तर अशा प्रकारे हे 7 बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही कोणतीही घाई गडबड न करता या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकणार आहात. हे बदल झालेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल, तर कोणतीही घाई गडबड न करता अजून 2 महिने आहेत आणि अशा प्रकारे तुमच्याकडे हे कागदपत्र अशा प्रकारे पाहिजे आहेत, जे की बदल झालेले सांगितलेले आहेत. तर हे कागदपत्र बहुतेक जणांकडे असतातच, त्यामुळे तुम्ही इझिली या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. तर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना, आपल्या गावच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फॅमिलीतील ग्रुपला नक्की शेअर करा. त्यामुळे त्यांनासुद्धा माहिती होईल, की कशाप्रकारे हे बदल झालेले आहेत. नाहीतर काय झालं आहे, की सगळेजण पळायला लागले आहेत, की आपल्याला दाखला, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल दाखला हे सगळं काढायसाठी सगळेजण पळापळ करत आहेत. तर अशा प्रकारे तुमच्याकडे त्याऐवजी कोणते कागदपत्र पाहिजेत हे सांगितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे या योजनेचा तुम्हाला इझिली लाभ घेता येणार आहे. तर हे सगळे बदल आहेत ते आज झालेले आहेत. त्यामुळे सर्व अपडेट ही आपल्या चॅनलवरती ह्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना, गावच्या ग्रुपला, तुमच्या फॅमिली ग्रुपला नक्की शेअर करा. त्यामुळे त्या सगळ्यांना माहिती मिळणार आहे. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.